नमस्कार. सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे या ठिकाणी निकाल जाहीर झाले आहेत आणि महाराष्ट्रामधील अत्यंत महत्त्वाचा जर का कोणता विधानसभा मतदारसंघ असेल तर तो म्हणजे शिराळा विधानसभा मतदारसंघ होता. आणि या मतदारसंघामध्ये गेले 10 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या माध्यमातून आमदार मानसिंगराव नाईक यांची सत्ता होती. मात्र ती सत्ता या ठिकाणी भाजपनं पलटवून लावलेली आपल्याला बघायला मिळते. माझ्यासोबत या ठिकाणी भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांच्या सहचारिणी या ठिकाणी वहिनीसाहेब आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमक्या त्यांच्या आज भावना काय आहेत. वहिनी, आज सत्यजित देशमुख भाऊंचा विजय झाला आहे, काय भावना आहेत आपण? खूप आनंद झाला आहे. पण जशी उमेदवारी जाहीर झाली त्या दिवसापासून जो रिस्पॉन्स बघितला आम्ही गावोगावी, जवळजवळ 150 गाव आपल्या मतदारसंघामध्ये आहे, शिराळे वाळव्यामध्ये. आणि शिराळ्यातच नाही तर वाळव्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने लोकांनी इतकं अतोनात प्रेम दिलं आणि इतका सन्मान दिला आणि इतकं अगत्याने स्वागत केलं आणि प्रेमाने आम्हाला एक्सेप्ट केलं, त्याचा खूप आनंद होतो आहे आज. आणि आज आदरणीय सत्यजित भाऊंनी, म्हणजे सर्वांचे लाडके सतुभाऊ, 30 वर्ष राजकारणात आहेत. आणि आज मला असं वाटतं की त्यांच्या कष्टाची, त्यांच्या ह्या अनेक वर्षापासून ते जे संयमाने थांबले सगळ्या गोष्टींमध्ये, त्यांनी प्रत्येक वेळी जसं जसं लागेल तसं पक्षश्रेष्ठींचं ऐकलं, प्रत्येक वेळी जनतेचा सन्मान केला. आणि आज मला असं वाटतं की जनतेने खूप खूप मोठी ताकद त्यांच्या मागे लावली आणि हा जनतेचा विजय आहे. जेव्हा निवडणुकीला त्या ठिकाणी सुरुवात झाली तेव्हापासूनची सूत्रं आम्ही बघतोय की तुमच्या हातामध्ये आहेत. आता असं म्हणायला हरकत नाही की सत्तूभाऊ विजयी झाले आहेत, मात्र त्यांच्यामागं तुमचा फार मोठा हात आहे. नाही, मी तसं म्हणणार नाही मी. कारण आज मला असं वाटते की जनतेनेच उचलून धरलं. आज सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ठरवलं की ही निवडणूक ही फक्त भाऊंची आणि वहिनींची आणि ही बेबीताईंची आणि देशमुख कुटुंबाची नाही आहे. ही निवडणूक सर्वसामान्य शेवटच्या मतदाराची आहे आणि त्याच्यामुळे हा जनतेचा विजय आहे. आम्ही फक्त त्याला थोडंसं चॅनलाइज करायचा प्रयत्न केला, इतकंच मला वाटतं. सत्यजित देशमुख यांच्यासाठी सगळं कुटुंब त्या ठिकाणी त्यांच्या मैदानात होतं, त्यांची मुलगी देखील आपल्यासोबत आहे. साई, काय सांगशील, सत्यजित देशमुख तुझे वडील त्या ठिकाणी आज विजयी होत आहे? पहिले तरी मला सगळ्यांना धन्यवाद द्यायचा आहे की तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे, कष्टामुळे आणि प्रेमामुळे आपले भाऊ निवडून आलेत आज. आणि वडील म्हणून ते बेस्टच आहेत, पण एक लोकनेता म्हणून आणखीन बेस्ट आहेत. हेच तुम्हाला सगळ्यांना परत दिसून येणार आहे. काय आता पुढची रणनीती कशी असणार आहे, काय असणार आहे तालुक्यासाठी विजय? आज मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत. शिराळा तालुक्यामध्ये आपण जर बघायला गेलो तर शिराळा तालुक्यामध्ये आदरणीय देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या पद्धतीने विकास झालेला आहे. आज रस्ते असतील, पाणी असेल, अनेक पाण्याचे प्रश्न असतील, मोठे प्रश्न असतील, हे साहेबांनी, आणि रोजगारसुद्धा साहेबांनी देण्याचा प्रयत्न केला. वाळवा तालुक्यामध्ये सुद्धा तशाच पद्धतीने आज मी फिरत असताना असं लक्षात आलं की शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या तालुक्यामध्ये, मतदारसंघामध्ये काही ठिकाणी पोचल्यात, काही ठिकाणी पोचलेल्या नाही आहेत. तर संपूर्ण वाळवा आणि शिराळा याचा एक संध विकास साधणे, आणि शिराळा आहे की वाळवा आहे हे इथून पुढे कोणाला समजणार नाही, इतका एकसारखा विकास या मतदारसंघाचा भाऊ करतील. आणि आज ते काम करत आलेले आहेत आणि इथूनही पुढे ती धुराची जबाबदारीने त्यांनी स्वीकारलेली आहे आणि जनतेने त्यांना जे रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे, जबाबदारी दिलेली आहे, ते अतिशय समर्थपणे ते पार पाडतील. आणि ह्या मतदारसंघाचं परत एकदा नाव महाराष्ट्राच्या नकाशावर सुवर्णाक्षरामध्ये पुन्हा एकदा 25 वर्षांनी लिहिलं जाईल, एवढंच, इतकी मला खात्री वाटते. वाळवा तालुक्यामध्ये इथले 48 गाव आहेत, मात्र तिथं वाटत होतं की सत्तूभाऊ कुठेतरी मागे येतील, मात्र वाळवा तालुक्यातूनच सत्तूभाऊ त्या ठिकाणी लीडला दिसत आहेत. याचं गणित म्हणजे काय नेमकी जादू आहे? जनतेची जादू आहे. कारण प्रत्येकाचीच मला असं वाटते की प्रत्येकानेच खूप मोठा सहभाग याच्यामध्ये नोंदवलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं रोल जो आहे मोठा, तो माझ्या महिला भगिनींचा आहे. आणि हा विजय जो आहे तो मी माझ्या, आणि भाऊसुद्धा, महिला भगिनींना आम्ही समर्पित करतो आहे. वहिनी, शेवटचा प्रश्न आहे, स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांची गादी परत मिळाली आहे का, असं वाटतंय का? अगदी 100%. साहेबांनी जवळजवळ 40-45 वर्ष शिराळा वाळवा तालुक्यावर नव्हेच तर महाराष्ट्रावर राज्य केलं आणि प्रेमाने राज्य केलं. अतिशय त्यांच्याकडे जे प्रिन्सिपल्स आहेत त्याच्याने राज्य केलं आणि सत्यजित भाऊ ही त्यांची प्रतिमा आहेत. त्याच्यामुळे आज ह्या मतदारसंघाला एक अतिशय द्रष्टा, अतिशय उमदा आणि तरुण तडफदार आणि अतिशय सामान्यातला सामान्यांचा नेता आणि असामान्य पण अतिशय सामान्य असा नेता ह्या मतदारसंघाला लाभला. आणि ह्या मतदारसंघाचं खूप अतिशय उज्ज्वल भवितव्य आहे. नक्कीच आपण पाहिलं की शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांनी त्या ठिकाणी बाजी मारलेली आपल्याला बघायला मिळत आहे.
त्यांचं कुटुंब या ठिकाणी आपल्यासोबत होतं. आपण त्यांच्याशी त्या ठिकाणी काही गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेतल्या की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा विकास या ठिकाणी शिराळा तालुक्याचा असेल पूर्णत्वास जाईल आणि जे आश्वासनं त्या ठिकाणी सत्तूभाऊ यांनी या शिराळ्यातील मतदार जनतेला या ठिकाणी नागरिकांना दिलेले आहेत ते त्या ठिकाणी ते पूर्ण करतील असा विश्वास त्या ठिकाणी ते वहिनी साहेबांनी व्यक्त केला आहे. विशाल लोंढे, AV9 मराठी, शिराळा.